नमस्कार. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या तमाम दर्शकांचं मी हार्दिक स्वागत करतो. अर्थातच मी रत्नाकर आवसेकर. मित्रांनो, हळद रुसली कुंकू फसलेला आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी आहे. याच माध्यमातून आता एक नवीन विषय मला छेडायचा आहे. आज तो विषय आहे, त्याचं नाव आहे पॅकेज. मिळालं पॅकेज आणि कुटुंब झालं लिकेज. मिळालं पॅकेज आणि कुटुंब झालं लिकेज. मुलींना भरपूर पॅकेज मिळते, आजकाल भरपूर पॅकेज मिळते. पण या पॅकेजनं काय झालं, मुलींना त्यांच्या पॅकेजपेक्षा कमी पॅकेजचे मुलं चालत नाहीत. त्यामुळे अनेक विवाह तुटतायत, जुळत आलेले विवाह थांबतायत. पॅकेज वाढू द्या. आणि मुलीला पॅकेज वाढण्याची वाट त्यांचे माता पिता बघतायत. पण ह्या पॅकेजनं जो लिकेज केलेल्या कुटुंबाला, ही फार गंभीर समस्या आहे. आणि काय असतंय, अगदी गरिबीतून शिक्षण, नंतर लगेच 10-12 लाखाचं पॅकेज, हॉटेलिंग, पिझ्झा संस्कृती, बार संस्कृती, पब संस्कृती, आणि आता तर रात्री 1:30 वाजेपर्यंत हॉटेल चालू आहेत पुणे मुंबईचे. त्यामुळे हे पैसा करायचा तरी काय, हा ह्यांच्यासमोर फार मोठा प्रश्न आहे. त्यातच तरुण वय. या जगामध्ये अनेक मोहिनी माया त्यांना बोलवत असतात, खुलावत असतात, या पैसे खर्च करा आमच्याकडं. अगदी 17-18 वर्षाच्या तरुणीच्या हातामध्ये सिगारेट. काय प्रकार काय? याला कारण एकच आहे की ह्यांचं पॅकेजची जी हवा ह्यांच्या डोक्यामध्ये गेलेली आहे, यामुळं लग्न संस्कृती सुद्धा थोडी भंगत चाललेली आहे, दुभंगत चाललेली आहे. माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचं पॅकेज जर कमी असेल तर त्याला वागणूक हीनतेची मिळते आहे. ते त्या नवऱ्या मुलाला जाणवत आहे. त्या मुलाला जाणवत आहे. इंदुरीकरच्या भाषेत टीव्ही लावून भांडे घासते, कारण तिचं पॅकेज बोलत असते. तिचं पॅकेज वाढल्यामुळे निश्चितच सासून आवाज मोठा नाही करायचा, कारण तिचं पॅकेज मोठं आहे. तिचं पॅकेज वाढल्यामुळं सासऱ्यानं बिलकुल बोलायचं नाही, ती कशी वागो. आणि नवऱ्याचं तर बोलायचं संबंधच येत नाही, कारण त्याचं पॅकेज छोटं आहे. ज्यांची पॅकेज, ज्यांच्या बायकांचे पॅकेज मोठे तर नवऱ्याचे पॅकेज कमी आहेत, त्यांच्या घरात हा प्रॉब्लेम मला काही ठिकाणी जाणवलेला आहे. हे मी सत्यतेतून तुम्हाला बोलतोय. त्यामुळे ही पॅकेजची नशा कुठेतरी कुटुंब पद्धती विभागत चाललेली आहे. आणि मुली यांना समजून सांगणं हे पित्याचं कर्तव्य आहे. फक्त करिअर 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 करिअर, माझ्या मुलीचं करिअर घडू द्या, माझ्या मुलीचं करिअर घडू द्या. करिअरच्या नादामध्ये तिचं वय वाढत जाते. मुलगी पाहता पाहता 29-30 वर्षाची होतो, मग तिला मुलगा शोधावा लागतो 32, 33, 35चा. कित्येकांचे मला कमेंट्स असे, तुम्ही काय आमच्या मुलीच्या करिअरच्या विरोधात आहात का? बिलकुल नाही, कदापि नाही. आणि कोणी सांगितलं की लग्न झाल्यास करिअर होत नाही?
माझ्या समोरचे माझ्या घरातल्या असे उदाहरण, कित्येकांनी लग्न झाल्यास PhD केलेले आहेत, कित्येकांनी लग्न झाल्यास MBA पूर्ण केलेले आहे, कित्येकांनी लग्न झाल्यास IT क्षेत्रामध्ये नोकरीला लागलेले अनेक तरुणी आहेत, अनेक तरुण आहेत. काही पित्यांचं म्हणणं पडलं की माझ्या मुलीच्या करिअरच्या आड तुम्ही येताय, तिचं करिअर तर आधी घडू द्या, का लग्नाचीच घाई करायची, असे काही लोकांचं बोलणं आलं. त्याच्याशी मी सहमत आहे. मुलीचं करिअर घडलंच पाहिजे. स्त्री शक्ती ही आजच्या समाजाची गरज आहे. पण स्त्री शक्तीच्या आडून, पॅकेजच्या आडून जर तुम्ही तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करत असताल, जर यामधून काही समाजाचं भलं होणार नसेल, यामधून जर पुढच्या पिढीला कुठल्या पद्धतीचं काही संस्कार होणार नसतील, तर त्या पॅकेजचं करणार काय तुम्ही? आता कित्येक मुली आहेत, तुम्हाला सांगतो, एक जवळचं माझ्या उदाहरण आहे. लग्न जमलं आणि लग्न झालं सुद्धा. मुलीचं पॅकेज जास्त होतं आणि मुलगी युरोपियन कंपनीत होती आणि मुलगा आपल्या इंडियन कंपनीत पुण्याला जॉबला होता. त्या युरोपियन कंपनीतल्या मुलीनं, म्हणजे मुलगी इंडियातलीच, मुंबईचीच, पण तिनं लग्न केलं त्या छोट्या पॅकेजवाल्या मुलाशी. लग्न झालं, ज्या दिवशी सत्यनारायण त्या दिवशी तिला निरोप आला. ज्या दिवशी त्यांची सुहागरात त्या दिवशी त्यांना निरोप आला की तुम्हाला आज संध्याकाळी युरोपला ताबडतोब निघायचे 1.5 महिन्यासाठी. त्या मुलीनं कोणताही विचार केलेला नाही की आपलं लग्न झालेलं आहे. तिनं सांगितलं की मला या लग्नापेक्षा माझं करिअर महत्वाचं आहे. आणि त्या लग्नासाठी तिच्या वडिलांनी 15 ते 20 लाख खर्च केलेला होता. त्या मुलीनं त्या लग्न झालेल्या मुलाला त्याच दिवशी सांगितलं की मी आता युरोपला चालले, आता आपली भेट 2 महिन्यानंतर होईल. काय हाल झाले असेल त्या मुलाचे, काय मानसिकता झाली असेल त्या मुलाची. अरे ज्या दिवशी सत्यनारायण आज सुहागरात आहे आणि दुपारी 4 वाजता तिला निरोप येतो की तुम्हाला ताबडतोब निघायचं आहे, उद्यापासून तुमचं तिथं ट्रेनिंग चालू आहे. ती फार मोठ्या युरोपियन कंपनीत, ॲग्रिकल्चर कंपनी सर्व्हिसला होती आणि बॉसचा आदेश मानावाच लागतो. आधी कोणतंही नियोजन नव्हतं, पण जे अचानक गोष्टी आल्या त्याच्यातून हे घडलं आणि ती निघून गेली युरोपला. आणि नंतर 1 वर्षात त्यांचा डिवोर्स झाला. आज दोघं विभक्त आहेत. त्या मुलाचं काही वाटोळं झालेलं नाही. मुलाचं पुन्हा दुसरं लग्न झालं, त्याला परवा जुळे झाले, त्याचा संसार सुखानं सुरू झाला. पण ती मुलगी आजही 45 वर्षाची तरुणी, ती अविवाहितच आहे. कसं व्हायचं तिचं? ही गंभीर समस्या आहे. माझं करिअर, माझं पॅकेज, कुटुंब लिकेज, माझं करिअर. अरे करिअर, त्या मुलाचा विचार केला तिनं, जो तुमच्याशी नवरा लग्न करतोय, नवरा म्हणून येतोय. नाही आवडलं, गाव नाही आवडलं की मुलाला दोष द्यायचा की मुलात दोष आहे. काय चाललंय? आणि या पॅकेजमुळेच आज संस्कृती बिघडत चाललेली आहे. मी थोडंसं गांभीर्याने जाणीवपूर्वक बोलतोय. कितीतरी उदाहरणं आहेत माझ्या डोळ्यासमोर. माझ्या नवऱ्याचं पॅकेज जास्त आहे म्हणून त्याला आईवडिलापासून दूर केलं जात आहे. 20 वर्ष झाले लग्न होऊन. 20 वर्षात तो दिवाळीला गावाकडे फक्त एकदा आला असेल पॅकेज झाल्यास. लाखोशी पॅकेज आहे, मोठ्या कंपनीत आहे अमेरिकेच्या. पण आईवडिलांसोबत दिवाळी त्यानं 1 ते 2 वर्ष वेळाच केली असेल 20 वर्षात. बाकी सगळ्या दिवाळ्या सासऱ्याकडं. कारण आईवडिलांपेक्षा सासू आणि सासरे प्रिय व्हायला लागले. कारण मुलीचा लगाम आहे त्या मुलाला. दिवाळी माझ्या माहेरीच करायची. इकडे आईवडिलाचे काय हाल होत असतील. काही तुकडे तोंडावर फेकले म्हणजे काही मनी ऑर्डर पाठवल्या, काही आता मनी ऑर्डर सोडून द्या, सॉरी, पण तुम्ही
त्यांना फोन पे केले, त्यांना अकाउंट पे टाकले, अकाउंटला पेमेंट टाकलं म्हणजे तुमचा विषय संपला असं होऊ शकत नाही ना. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.